नमस्ते फ्रेंड्स, आज आपण भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत अशी खारी रेसिपी खूप साऱ्या टिप्स सोबत पाहणार आहोत। बाहेर बेकरीमध्ये बनवलेल्या खारीमध्ये भरपूर डालडा म्हणजेच वनस्पती तूप वापरलेलं असतं, जे आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे। बऱ्याच वेळेला मुलं चहासोबत खारी खाण्याचा हट्ट करतात किंवा आपल्यालाही काहीसे वेगळं म्हणून खारी खाण्याची इच्छाही होते। अशा वेळेला घरीच आता फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये ही खुसखुशीत अशी खारी बनवून तयार होणार आहे। रेसिपी अगदी सोपी आहे, अगदी नवशिके सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट अशी ही खारी बनवणार। त्यामुळे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुम्ही जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडीने पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नाहीये तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला पटकन सबस्क्राइब करा। चला तर मग फ्रेंड्स, वेळ न घालवता खारी रेसिपीला सुरुवात करूयात। खुसखुशीत अशी खारी बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। आता हे मैद्याचे प्रमाण एकाच वाटीने मोजायचं आहे। तुमच्या घरातली कुठलीही वाटी फिक्स करा आणि त्याच वाटीने इथे हे प्रमाण मोजायचं आहे। 2 वाट्या इथे मैदा घेतल्यानंतर अगदी 0 नंबरच्या चाळणीने आपल्याला हा जो मैदा आहे ना तर तो चाळून घ्यायचा आहे। मैदा असा चाळून घेतल्यामुळे काय होतं ना की त्याच्यामध्ये हवा भरली जाते। जर का पिठाच्या काही गुठळ्या झाल्या असतील तर त्याही मोकळ्या होतात आणि आपले इथे पिठामध्ये हवा भरली गेल्यामुळे पीठही छान सुटसुटीत आणि मोकळं होतं। आता इथे पीठ तर चाळून झालंय, आता पुढची तयारी करूया। तर इथे मी ओवा घालणार आहे। तर आजची ही जी खारी आहे ना तर जिरा खारी आपण बनवणार आहोत, म्हणूनच यामध्ये ओवा आणि जिरे आपण घालायचे आहेत। 2-2 चमचे यामध्ये ओव्याचं आणि जिऱ्याचं प्रमाण घ्यायचं आहे। ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्याच चमच्याने हे प्रमाण मोजायचं आहे। जिरे आणि ओवा घातल्यामुळे काय होतं ना की खारीला चव तर अप्रतिमच लागते, त्याचबरोबर टेक्स्चरही मस्त येऊन जातं। चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे। लगेचच पाणी न घालता कोरडेच हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे इथे सर्व साहित्य आहे ना ते छान असं एकजीव होतं। ज्या वाटीने आपण मैदा मोजला त्याच वाटीने इथे पाव वाटी तूप घालायचं आहे। आता इथे मी तूप गरम करून घेतलेलं आहे, थोडंसं, खूप जास्त कडकडीतही गरम करायचं नाही, हलकंसं हे तूप आपल्याला गरम करायचं आहे आणि वितळलेलं आपल्याला इथे पाव वाटी तूप घालायचं आहे। पिठाची या पद्धतीने मूठ वळली गेली म्हणजे अगदी परफेक्ट आपल्या इथे खारीसाठीचं पीठ बनवून तयार होणार आहे। आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स केल्यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण मैदा मोजला त्याच वाटीने 1 वाटी मला इथे पाणी पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे। पाणी गरम वगैरे करण्याची आवश्यकता नाही, थोडं थोडंसं अगदी लागेल तसं पाणी हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे, एकदम घालायचं नाही। घट्टसर असं हे पीठ इथे भिजवून घ्यायचे आणि 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। पीठ भिजतंय तोपर्यंत आपण इथे साठा बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे। मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल। त्यानंतर 2 चमचे यामध्ये साजूक तूप घालायचं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे तेलाचा वापर केला तरी पण चालेल। अगदी खूप पातळही नाही आणि खूप दाटसरही नाही, या पद्धतीने आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हा साठा बनवून घ्यायचा आहे। परफेक्ट अगदी असाच खारीसाठीचा साठा इथे बनवून तयार झालेला आहे। आता पीठही आपलं छान भिजलेलं आहे 10 मिनिटांमध्ये। तुमच्याकडे जर का वेळ असेल तर तुम्ही इथे अर्धा ते पाऊण तास हे पीठ भिजवलं तरी पण चालेल। असं पीठ भिजवल्यामुळे ना आपली जी खारी आहे ते आणखीनच मस्त अशी बनवून तयार होते। आता हे पीठ इथे पुन्हा एकदा मी असं ओट्यावरतीच वळवून घेत आहे। तर त्याआधी मी ओटा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि त्यावरतीच मी ही प्रोसेस करत आहे। अगदीच चांगल्या पद्धतीने हे पीठ पुन्हा एकदा असं मऊसूत करून घ्यायचं, म्हणजे लाटताना वगैरे काही अडचण येणार नाही आणि मस्त अशी आपल्याला ही पारी लाटून घेता येईल। या पद्धतीने पीठ मऊसूत करून झाल्यानंतर एकसारखे या पिठाचे समान मी इथे सुरीच्या मदतीने भाग करून घेते। समान असे एकसारखे भाग केल्यामुळे आपल्या ज्या पोळ्या आहेत ना तर त्या एकसारख्या आकाराच्या बनवून तयार होतील, म्हणून ही प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे। तयार केलेले सारखेच आकाराचे पिठाचं हे मिश्रण मी बाउलमध्ये बाजूला ठेवते आणि त्यातील एखादा गोळा घेऊन आता इथे मी पोळी लाटून घेत आहे। आता ही पोळी आपल्याला पातळसर अशीच लाटून घ्यायची आहे, शक्य तितकी पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना पिठाचा वापर वगैरे करायचा नाही, अशीच ही पोळी छान लाटली जाते। तुम्ही बघू शकताय सर्वच एकसारख्या आकाराच्या 5 पोळ्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत। आता ह्या पोळ्या ज्या आहेत ना त्या अशा एकावर एक ठेवायच्या आणि आपण जो साठा बनवलेला तर तो साठा या पोळ्यांवरती एकसारखा असा सर्वच बाजूने लावून घ्यायचा आहे। कारण असा साठा जो आहे ना तो मध्ये लावल्यामुळे काय होतं की आपल्या खारीला पदर खूप छान सुटतात, त्याचबरोबर अगदी खुसखुशीत आपली ही खारी बनवून तयार होते। त्यामुळे ही स्टेप स्किप न करता करायची आहे। सांगितलेल्या सर्वच टिप्सचा अगदी पुरेपूर तुम्ही वापर केला ना तर तुमची सुद्धा खारी अगदी परफेक्ट
आणि विकतच्या सारखीच बनवून तयार होणार आहे। आता ज्या आपण पोळ्या बनवलेल्या त्या एकावर एक असा सर्वच पोळ्यांना साठ्याचा लेअर लावून घ्यायचा आहे। या पद्धतीने बनवलेली खारी अगदी महिनाभर हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकणार। तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा। सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्यांचा आणि टिप्सचा इथे वापर करायचा आहे। आता इथे सर्वच पोळ्या इथे एकावर एक ठेवून साठा लावून झालेला आहे। पोळ्या लाटताना मात्र पातळसर अशाच पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत, खूप जाड बनवायच्या नाहीत। आता इथे सर्वच साठा लावून झाल्यानंतर अगदी मी दाखवते त्या पद्धतीने या पोळ्यांची मधोमध अशी मी दाखवते अगदी त्याच प्रकारे घडी बनवायची आहे। सारख्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही घडी करून घ्यायची आहे। अशा घड्या केल्यामुळे काय होणार आहे की आपल्या खारीला पदर तर खूप छान सुटणार आहेत। या पद्धतीने चौकोनी आपल्याला अशा घड्या करून घ्यायच्या आहेत। घड्या केल्यामुळेच आपल्या खारीला मस्त असे पदर सुटणार आहेत, लेयर्स निघणार आहेत। त्यामुळे ही स्टेप स्किप न करता करायची आहे। आणि आता हलकासा दाब देऊन, खूप जास्तही दाब द्यायचा नाही, हलकासा दाब द्यायचा आहे लाटण्याने आणि त्यानंतर आपल्याला याची पुन्हा पोळी लाटून घ्यायची आहे। खूप जास्त पातळही बनवायची नाही, मी अगदी पुढे दाखवणारच आहे। त्याच प्रकारे आपल्याला ही पोळी बनवायची आहे। लाटण्याने खूप जास्त दाब न देता फक्त ते पुढच्या दिशेने किंवा मागच्या दिशेने सरकवायचं आहे लाटणं। कारण असं केल्यामुळे काय होणार आहे की आपण जे लेयर्स बनवलेले आहेत खारीसाठीचे तर ते दाबले जाणार नाही, तर याची इथे काळजी घ्यायची आहे। आणि हलक्या हाताने आपल्याला ही पोळी इथे लाटून घ्यायची आहे। खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही, अगदी या पद्धतीने इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय। सुरीच्या मदतीने यांना खारीचा आकार देऊन घ्यायचा आहे। तुमच्या आवडीप्रमाणे यांना लांबट किंवा चौकोनी किंवा मग आयताकृती असा आकार तुम्ही इथे देऊन घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार। आता इथे मी चौकोनीच असा आकार या खारीला देऊन घेत आहे सुरीच्या मदतीने। दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त असा आकार मी यांना देऊन घेते। बनवलेल्या एक खारीला मी तुम्हाला इथे उचलून दाखवते की लेयर्स किती छान आलेले आहे, तुम्ही बघू शकताय। मस्तच सेम पद्धतीने इथे मी या सर्वच खारींना असा आकार देऊन घेते। ओवा आणि जिरा घातल्यामुळे टेक्स्चर तर पहा काय मस्त आलेलं आहे। लगेचच आता ही खारी जी आहे ना ते तळून सुद्धा बघूया। तर अगदी तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही, मध्यम तेल गरम करून घ्यायचं आहे। आता खारी बनवण्याची ही सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे तळण्याची स्टेप आहे। तळतानाही बऱ्याच वेळेला काय होतं ना की फास्ट गॅसवरती खारी तळली तर ती आतपर्यंत कच्ची राहते आणि मोठ्या गॅसवर तळल्यामुळे किंवा आतपर्यंत ती तळली न केल्यामुळे काय होतं की खारी पटकन मऊही पडते आणि मग ती खुसखुशीत अशी बनत नाही आणि त्याला पदरही पटकन सुटत नाही। त्यामुळे सुरुवातीपासून गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला ही जी खारी आहे ती दोन्ही बाजूंनी या पद्धतीने उलटपलट करून घ्यायची आहे। तर तुम्हाला इथे दाखवते की पदर अगदी हळूहळू छान असे सुटायला लागलेले आहेत खारीला, तुम्ही बघू शकताय। अगदी काहीही न करता स्लो गॅसवरती आपण ही जर प्रोसेस केली ना तर मस्त अशी हळूहळू लेयर खारीला सुटू लागतात। बिस्किट रंगावरती आल्यानंतर ही सर्वच खारी मी तेलामधून बाहेर काढून घेत आहे। आता ही जी खारी आहे ना तुमच्याकडे जर का ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हन मध्ये सुद्धा बनवू शकतात। आता खारी तळतानाची आणखीन एक तुम्हाला इथे मी टिप सांगते की ज्यावेळेस आपण ही खारी तळणार आहोत ना तर बोटांच्या मदतीने या प्रकारे हे लेयर्स हळूहळू सेपरेट केले ना की तेलामध्ये गेल्यावरती पटकन हे मोकळे व्हायला मदत होते। त्यामुळे तुम्ही ही टिप सुद्धा नक्कीच फॉलो करू शकता। घरच्या घरीच कमीत कमी साहित्यामध्ये आजची ही खारी रेसिपी आपण बनवलेली आहे। ना आपण सोड्याचा वापर केला, ना बेकिंग पावडर घातली, यामध्ये दही घातलं नाही किंवा इनो किंवा सोडा वापरलेला नाही, तरीही परफेक्ट अशी मस्त खुसखुशीत पदर सुटलेली आपली इथे खारी रेसिपी बनवून तयार झालेली आहे। कशी वाटली मग तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुम्हीही या पद्धतीने खारी मुलांना नक्कीच बनवून देऊ शकता। रेसिपी अगदी साधी सोपीच आहे, अगदी पटकन कोणालाही बनवता येईल इतकी सोपी आहे। गरमागरम चहा सोबत ही खारी तुम्हीही एन्जॉय करा। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशा छान छान आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा, म्हणजे त्यांनाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय।